अनारसे बनवायला बरेच जण घाबरतात, कारण अनारसे बिघडण्याची किंवा अनारशांचं पीठ बिघडण्याची बऱ्याच जणांना भीती असते। तर अनारशांचा थोडासा अभ्यास किंवा काहीच गोष्टी जर लक्षात घेतल्या तर अनारसे बनवणं अगदी सोपं आहे। तूप, दूध, केळ यापैकी काहीही न घालता तुम्हाला अगदी परफेक्ट असं जर अनारशांचं पीठ बनवायचं असेल तर अतिशय महत्त्वाच्या 3 गोष्टी तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील। त्याचबरोबर अनारशांचं पीठ कोणकोणत्या कारणामुळे बिघडू शकतं आणि ते बिघडू नये म्हणून काय काळजी घ्यावी आणि बिघडल्यानंतर काय करावं या सगळ्या गोष्टी आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर परफेक्ट पीठ बनवण्यासाठी महत्त्वाच्या 3 गोष्टींपैकी सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे तांदूळ। तर इथे तांदूळ कोणता वापरावा किंवा रेशनचा तांदूळ चालेल का किंवा घरचा तांदूळ चालेल का असा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो। तर इथे आपल्याला तांदूळ कोणताही वापरला तरी चालू शकतो। तर अट एवढीच आहे की तांदूळ इथे जुना असावा। तर तुम्ही अगदी घरचा, रेशनचा, विकतचा कोणताही तांदूळ वापरा, तांदूळ अगदी जुना असला पाहिजे हे लक्षात घ्यायचं आहे। आता तांदूळ जुना आहे हे ओळखायचं कसं, तर तुम्ही जो तांदूळ वापरणार आहात त्या तांदळाचा थोडासा भात करून बघा। अगदी मोकळा आणि अगदी सडसडीत असा भात त्या तांदळाचा झाला पाहिजे, तर तो तांदूळ इथे तुम्ही वापरू शकताय। तर अनारशांच्या परफेक्ट पिठासाठी अतिशय महत्त्वाची अशी दुसरी गोष्ट आपण बघणार आहोत। तर तांदूळ 3 दिवस भिजवून चाळणीवरती आपल्याला 10 मिनिटे निथळून घ्यायचं आहे, त्यानंतर सुकवण्यासाठी ठेवायचं आहे। तर तांदूळ आपण घरामध्येच सावलीमध्येच अशा पद्धतीने पसरवून सुकवून घ्यायचं आहे। तर हे तांदूळ सुकल्यानंतर आपण हे ओळखायचं कसं, अगदी परफेक्ट अशी ही तांदूळ ओळखण्याची पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे। तांदूळ असा पातळ पसरवला की पटकन सुकतो आणि तांदळाचा जर जाडसर थर असेल तर तांदूळ सुकायला थोडासा वेळ लागू शकतो। तांदूळ जर कमी प्रमाणात असतील तर पंख्याशिवायच आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत। तर तुमचे तांदूळ जर अगदी जास्त प्रमाणात असतील आणि जाडसर थर असेल तरच तुम्ही पंख्याचा इथे वापर करू शकता। तांदूळ तुमचे जर जास्त प्रमाणात असतील आणि जाडसर थर असेल तर 25 ते 30 मिनिटांनंतर तांदूळ चेक करायला सुरुवात करायची आहे। तांदळाचा अगदी पातळ थर आहे, अगदी कमी तांदूळ आहे, तर अगदी 15 मिनिटांनंतर तांदूळ चेक करायला सुरुवात करायची आहे। तर तांदूळ ओळखताना तांदळावरती अगदी हलकासा हात अशा पद्धतीने फिरवायचा आहे। त्यानंतर आपल्या हाताला तांदळाचे काही कण लागून राहतात, म्हणजे तांदूळ आपला परफेक्ट असा तयार आहे। तर ही पहिली खूण झाली। तर दुसरी खूण मी तुम्हाला सांगते। तांदूळ अशा पद्धतीने मुठीमध्ये घ्यायचा आहे, दाबायचा आहे आणि हा तांदूळ आपल्याला अलगद सोडायचा आहे। त्यानंतर आपल्या हाताला हे तांदळाचे थोडेसे जास्त कण लागतात, म्हणजे हा तांदूळ अगदी परफेक्ट असा सुकलेला आहे। यापेक्षा जास्त किंवा यापेक्षा कमी आपल्याला तांदूळ सुकवायचा नाही। तांदूळ जर यापेक्षा जास्त सुकला तर गूळ घातल्यानंतर तुमचं पीठ कोरडं होऊ शकतं आणि तांदूळ यापेक्षा जर दमट असेल किंवा ओलसर असेल तर गूळ घातल्यानंतर तुमचं पीठ अगदीच सैलसर होईल। तर अनारशांचं पीठ अजिबात बिघडू नये म्हणून अतिशय महत्त्वाची दुसरी गोष्ट आपण बघितली। तर आता अनारशांचं परफेक्ट पीठ बनवण्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी ही तिसरी गोष्ट म्हणजे गूळ। तर गूळ घेताना नेहमी अशा पद्धतीने शक्यतो वजन करूनच घ्यायचा आहे आणि हा गूळ अगदी बारीक चिरून किंवा खिसून घ्यायचा आहे। तर इथे आपल्याला पावडर गूळ, चिक्कीचा गूळ किंवा जे खडे मिळतात गुळाचे ते अजिबात वापरायचे नाही आहेत। तर अशी जी ढेप आपण महिन्याच्या मालातून विकत आणतो, अगदी अर्धा किलोची किंवा 1 किलोची अशी जी ढेप असते, अगदी साधा गूळ असतो हा, तर हाच गूळ आपल्याला इथे वापरायचा आहे। तर हा गूळ अगदी पिवळ्या रंगावरती घ्यायचा आहे, जास्त लालसर किंवा अगदी काळपट गूळ अजिबात वापरायचा नाही, नाहीतर मग अनारशांचा रंग सुद्धा तसाच होतो। तर हा गूळ घेतल्यानंतर चाकूने किंवा खिसणीने थोडासा खिसून घ्या किंवा चाकूने एक तुकडा काढून घ्या आणि त्याची एक गोळी करून बघा हाताने। त्याची गोल अशी गोळी होत असेल, अगदी मऊसूद अशी गोळी होत असेल तर अगदी परफेक्ट असा गूळ आपला आहे। तर हा गूळ आपण इथे वापरू शकतो। तर बऱ्याच जणांचं अनारशांचं पीठ थोडंसं सैलसर होतं किंवा काही जणांचं कोरडं होतं। तर त्यातील एक गोष्ट आपण बघितली तांदळाची। तांदूळ जर ओलसर असेल तर पीठ सैलसर होतं, तांदूळ जर कोरडा झाला तर पीठ कोरडं होऊ शकतं। तसंच गुळाचं सुद्धा आहे। तर पीठ जर तुमचं हलकंसं दमट राहिलं आणि गुळाचं प्रमाण जर जास्त झालं तर तुमचं पीठ सैलसर होऊ शकतं। त्याचबरोबर तुम्ही घेतलेला गूळ जर अगदी मऊसूद नसेल, थोडासा तुकडा तुम्ही चिरून त्याची गोळी करून बघितला, मऊसूद अशी गोळी होत नसेल, अगदीच कोरडा, खरखरीत किंवा असा खड्यांचा जर गूळ असेल तो तुम्ही पिठामध्ये मिक्स केला तर ते पीठ अगदीच कोरडं होऊ शकतं। तर बऱ्याच जणांचा खूप वेळा प्रश्न असतो की गूळ कोणता वापरावा। तर गूळ अगदी घरी आपण जो आणतो तो साधा गूळ, अगदी मऊसूद आणि पिवळा धम्म असा गूळ आपल्याला इथे वापरायचा आहे।
तर अशा अगदी परफेक्ट पिठासाठी अतिशय महत्त्वाच्या 3 गोष्टी आपण बघितल्या. एक म्हणजे तांदूळ कोणता वापरावा, दुसरी गोष्ट म्हणजे तांदूळ सुकला हे ओळखायचं कसं, आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गूळ कोणता वापरावा. तर अतिशय महत्त्वाच्या अशा या 3 गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही जर हे अनारशांचं पीठ बनवला तर अगदी परफेक्ट असं हे तुमचं अनारशांचं पीठ बनून तयार होईल. तूप, दूध, केळ याचा अजिबात वापर न करता असं जर परफेक्ट पीठ तुम्ही बनवलात तर हे पीठ फ्रीजच्या बाहेर महिनाभर आणि फ्रीजमध्ये अगदी वर्षभर राहू शकतं. तर इथे सांगितलेल्या अगदी महत्त्वाच्या 3 गोष्टी वापरून अशा पद्धतीने तुम्ही हे परफेक्ट पीठ तयार करून अशा पद्धतीने अनारसे थापून घेतलात तर इथे तळायच्या सुद्धा काही गोष्टी आपण लक्षात घेऊयात. अनारसे तुम्ही तेलामध्ये किंवा तुपामध्ये तळू शकता. अनारसे अगदी बारीक गॅसवरती आपल्याला तळायचे आहेत. तेल खूप तापलेलं नसावं. पिठाचा एखादा कण तेलामध्ये टाकल्यानंतर अगदी सावकाश तो वरती आला पाहिजे इतकं तापलेलं तेल आपलं असायला पाहिजे. खसखस लावलेली बाजू वरती करत अनारसे आपल्याला एकाच बाजूने तळून घ्यायची आहेत आणि वरची बाजू आपल्याला झाराने यावरती तेल टाकत ही वरची बाजू तळायची आहे. अनारसा तेलात सोडल्यानंतर हलकासा वरती येईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला याच्यावरती तेल टाकत राहायचं आहे. एका वेळेला शक्यतो एकच अनारसा तळून घ्यायचा आहे. एकापेक्षा जास्त अनारसे जर तुम्ही तळून घेत असाल तर गॅसची फ्लेम थोडीशी वाढवावी लागेल. अगदीच कमी गॅसवरती तुम्ही जर जास्त अनारसे तळून घेत असाल तर तेलाचं टेम्परेचर थोडंसं कमी होऊ शकतं आणि त्यामुळे अनारसे तेलामध्ये विरघळू शकतात. तर बऱ्याच जणांचा मला नेहमी प्रश्न असतो की तेलामध्ये अनारसे विरघळतात किंवा खूप जास्त तेल पितात. तर तेलाचं टेम्परेचर कमी झालं म्हणजे तुम्ही एका वेळेला जास्त जर अनारसे तळत असाल किंवा गॅसची फ्लेम अगदीच कमी केली असेल तर तुमचे अनारसे तेलामध्ये विरघळू शकतात. अनारसे जर जास्त प्रमाणात तेल पित असतील तर तेलाचं टेम्परेचर खूप कमी झालं असेल किंवा तुमचं पीठ थोडंसं जास्त सैलसर झालं असेल. आणि हे टाळण्यासाठी महत्त्वाच्या 3 गोष्टी तुम्ही लक्षात घेतला तर तुमचं पीठ परफेक्ट होईल आणि अनारसे सुद्धा अगदी परफेक्ट होतील. तर आता साखरेचे अनारसे बनवताना कोणता बदल आपल्याला करायचा आहे ते बघूयात. तर इथे आपल्याला पिठी साखर वापरायची आहे. तर तांदळाचं पीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि त्याच्या निम्मी आपल्याला इथे पिठी साखर वापरायची आहे. तर इथे तांदूळ तुम्ही कितीही किलोचे वापरा तर तयार पीठच आपल्याला अशा पद्धतीने वाटीने मोजून घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने तांदळाच्या पिठाच्या निम्मी आपल्याला पिठी साखरच मोजून घ्यायची आहे. साखर मोजायची नाही आहे तर पिठी साखरच मोजून घ्यायची आहे. तर साखरेचे अनारसे बनवताना अगदी अचूक आणि अगदी परफेक्ट असं हे प्रमाण वापरून तुम्ही अतिशय परफेक्ट असं हे साखरेच्या अनारशांचं पीठ बनवू शकताय. गुळाच्या अनारशांचं पीठ थोडंसं मऊसर असतं, त्यामध्ये काहीही आपल्याला घालायची गरज नसते. पण साखरेच्या अनारशांचं पीठ हे कोरडंच असतं आणि यामध्ये आपल्याला दुधाचा वापर करूनच याचे अनारसे बनवावे लागतात. यामध्ये तुम्ही तुपाचा वापर करू शकता पण तूप थोडंसं मग जास्त घालावं लागेल आणि यामुळे सुद्धा आपले अनारसे तेलामध्ये विरघळू शकतात. तर इथे आपण दुधाचा वापर करायचा. दुधाचा वापर करताना अगदी पाव चमचा आपल्याला दूध वापरायचं आहे. अगदी 1 ते 2 चमचे दूध आपल्याला इथे पुरेसं होतं. तर हे साखरेचे अनारशांचं जे पीठ आहे तुम्हाला जर स्टोअर करून ठेवायचं असेल तर दूध न घालता जे कोरडं पीठ होतं ते तुम्ही अगदी वर्षभर स्टोअर करू शकता आणि दूध घातलेलं पीठ जे आहे त्याचे आपल्याला लगेचच अनारसे बनवायचे आहेत. तर हे साखरेचे अनारसे सुद्धा आपण गुळाचे अनारसे जसे तळून काढले त्याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. बऱ्याचदा गुळाच्या अनारशांचं पीठ हे असं थोडंसं कोरडं होतं. तर हे कशामुळे होतं आणि याचे अनारसे कसे बनवायचे ते आपण बघूयात. तर हे पीठ बिघडलेलं नाही आहे, तर यामध्ये वापरलेला गूळ अगदी मऊसूद नसल्यामुळे थोडासा गूळ कोरडा असल्यामुळे हे पीठ असं तयार झालेलं आहे. तर याचे अनारसे कसे बनवायचे ते आपण बघूयात. तर आपल्याला जेवढं पीठ लागणार आहे तेवढं पीठ आपण घ्यायचं आहे. जर तुम्ही जास्त प्रमाणात हे बनवलं असाल तर गरजेनुसार तुम्ही पीठ घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला जेवढे अनारसे बनवायचे आहेत तेवढं पीठ काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण गरजेनुसार दूध टाकून हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे. जसं साखरेच्या अनारशांचं पीठ आपण गरजेनुसार दूध टाकून अगदी सॉफ्ट होईपर्यंत मळून घेतलं तसंच हे मळून आपण याचे अनारसे बनवायचे आहेत. तर आता आपण वर्षभर फ्रीजमध्ये ठेवलेल्या पिठाचे अनारसे होतात का किंवा ते कसे होतात ते बघणार आहोत. तर इथे एक छोटासा गोळा माझ्याकडे शिल्लक राहिलेला आहे. तर हे मागच्या वर्षीचं पीठ आहे. तर याच्यातील थोडं पीठ काढून मी आधेमध्ये अनारसे बनवत होते. तर आता हे एवढं पीठ शिल्लक राहिलेलं आहे. तर हे मी स्टोअर करून कसं ठेवलं होतं तर इथे तुम्हाला एक छोटी पिशवी दिसत असेल, यामध्ये मी हे पीठ ठेवलं होतं. तर ही पिशवी मी आता कट केलेली आहे. तर या पिशवीमध्ये व्यवस्थित पॅक करून हे पीठ ठेवलं होतं आणि ही पिशवी एका एअरटाईट पिशवीमध्ये मी पॅक केली आणि त्यानंतर ते मी
फ्रीजमध्ये ठेवलं होतं। आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, फ्रीझरमध्ये नाही। पहिल्या किंवा दुसऱ्या कप्प्यामध्ये तुम्ही हे पीठ ठेवू शकता, अगदी वर्षभर छान राहतं। तर ज्या वेळेला तुम्हाला हे पीठ काढून घ्यायचं आहे तर हवं तेवढं पीठ तुम्ही कोरड्या हाताने काढून घ्यायचं आहे। पाण्याचा किंवा कुठल्याही गोष्टीचा हात याला अजिबात लागता कामा नये, म्हणजे हे पीठ अगदी छान वर्षभर राहतं। तर अशा पद्धतीने तुम्ही हे पीठ स्टोअर करून ठेवू शकता। तर हे पीठ मी आत्ताच फ्रीजमधून काढलेलं आहे। तर हे पीठ थोडंसं घट्टसर आहे, तर फ्रीजमधून काढल्यानंतर थोडंसं याला मळून घ्या किंवा थोड्या वेळासाठी असंच बाहेर ठेवा, थोडंसं सॉफ्ट होईल आणि त्यानंतर थोडंसं याला मळून घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही याचे अनारसे बनवू शकता। तर आपण नेहमीच्या पद्धतीनेच हे अनारसे थापून घ्यायचे आहेत। तर खसखस लावून इथे मी अनारसे थापून घेत आहे आणि हे अनारसे सुद्धा आपण नेहमीच्या अनारस्यांसारखे तळून घ्यायचे आहेत। तर अगदी परफेक्ट असे हे अनारसे बनून तयार होतात। तर 1 वर्षापूर्वीचं हे पीठ आहे आणि त्यापासून बनवलेले हे अनारसे आहेत। तर अगदी परफेक्ट पीठ वर्षभर राहतं आणि त्याचे अनारसे सुद्धा अगदी परफेक्ट बनून तयार होतात। तर अनारसे बनवण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे। तर ही माहिती वापरून तुम्ही अगदी परफेक्ट असे अनारसे बनवू शकताय। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे अनारसे बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।